कॅप्टन अशोक खरात कथित ज्योतिष्य याआधी हा कॅप्टन महाराष्ट्रात चर्चेत आला होता। ते केवळ म्हणजे बड्या नेत्यांच्या भेटीमुळे। जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तेव्हा एकनाथजी शिंदे साहेब त्या ज्योतिष्याला हात दाखवण्यासाठी गेले होते। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर ह्या त्यांच्या डोक्यावरती छत्री पकडून उभ्या आहेत आणि त्यानंतर त्यांनी पाय देखील धुतले। याचे व्हिडिओ फुटेज व्हायरल झाले आहे। पण तसेच निलेश लंके, राधाकृष्ण विखे पाटील, यानंतर जयंत पाटील असे बडे बडे नेते या कॅप्टन खरातच्या भेटीला जात होते। त्यामुळे हा कॅप्टन खरात चर्चेत आला होता। पण आता परत एकदा हा महाराष्ट्रात चर्चेत आलेला आहे, तो म्हणजे एका व्हिडिओमुळे। कॅप्टन अशोक खरात आपल्या कॅबिन मध्ये महिलाला बोलून त्यांच्यावरती अत्याचार करत होते आणि त्यांना तू जर माझी प्रेयसी बनून राहिली नाही तर तुझा नवरा मरेल अशी धमकी देऊन याचे कान बरेच वर्ष चालू होते। पण आता याचा भांडाफोड झालेला आहे। याचा गेम कोणी वाजवला, याची फिल्डिंग कशी काय लागली, हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया। मंडळी नमस्कार, मी अमोल आणि आपण बघताय सांग बाब्या। मंडळी, कॅप्टन अशोक खरात यांचं नाशिक मधील कॅनडा कॉर्नर भागामध्ये ऑफिस होतं। त्या ऑफिस मध्ये तो लोकांचं भविष्य बघायचा आणि महिलेला कॅबिन मध्ये बोलून त्यांना गुंगीचं औषध पाजून त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करायचा आणि तू जर माझी प्रेयसी बनून नाही राहिली तर तुझा नवरा मरेल अशी धमकी देऊन महिलांवरती अन्याय अत्याचार करत होता। पण मंडळी, एक दिवस ना त्याची फजिती झाली। त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असलेल्या ऑफिस बॉयने त्याला हे गोष्ट माहीत पडताच त्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून ह्या फुटेज चोरल्या, व्हिडिओ चोरून घेतले आणि एक दिवस अशोक खरात यांना व्हिडिओ पाठवले, काही नग्न फोटो पाठवले आणि मला 5 कोटी रुपये पाहिजे, नाहीतर मी हे फोटो व्हायरल करेल अशी धमकी ऑफिस बॉयने अशोक खरात यांना दिली। पण अशोक खरात यांना काहीही फरक पडला नाही, त्याने त्याला 1ही रुपया दिला नाही। त्यामुळे ऑफिस बॉयने म्हणजेच नीरज जाधवने एक नवीन पाऊल उचललं। पीडित महिलेच्या मेवण्याला तिचे नग्न व्हिडिओ आणि फुटेज पाठवले आणि त्यानंतर काहीतरी पैशाची माग केली। पण त्या पीडित महिलेच्या मेवण्याने त्या महिलेला संयम दिला, तिला विश्वासात घेतलं आणि थेट सरकारवाडा पोलीस स्टेशन गाठलं। त्या पोलीस स्टेशन मध्ये कॅप्टन अशोक खरात विरुद्ध तक्रार नोंदवली। गेल्या कित्येक वर्षापासून हा माझ्यावरती अत्याचार करतोय अशी थेट तक्रार कॅप्टन अशोक खरातवरती दाखल केली। अशोक खरातला अटक करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून आदेश आले। त्यानंतर पोलिसांनी प्लॅन रचला खरात यांना पकडल्याचा। नंतर 17 मार्चला मध्यंतरी रात्री पोलीस अशोक खरात यांच्या घरात शिरले आणि चोर घुसल्याचं वातावरण निर्माण केलं। घरातून पळून जाणाऱ्या प्रत्येक रस्ते बंद केले। त्यानंतर अशोक खरातला राहत्या घरात बेडरूम मध्ये अटक केली। पोलिसांनी खरातच्या ऑफिसवरती छापा टाकला आणि छापा टाकल्यानंतर 2 लॅपटॉप, एक बंदूक, काही जिवंत कारसुते, तब्बल सुमारे 8 कोटी रुपयाचं रोकड आणि त्यानंतर मालमत्तेचे कागदपत्र हातात लागल्याची माहिती बातम्यातून समोर येत आहे। सर्व प्रकरण लक्षात घेतात या प्रकरणाला कितीतरी महिला बळी पडलेल्या आहे आणि हाच प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला हळहळ व्यक्त करणार आहे। मंडळी, अशाच व्हिडिओसाठी आताच सांग बाब्या या लोकप्रिय YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला करा लाईक, ठोका सबस्क्राईब। धन्यवाद, भेटू लवकरच नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।